इमोशनल होऊन घेतलेले निर्णय कसे चुकतात पहा. इमोशनल होऊन घेतलेले निर्णय अनेक वेळा चुकीचे का ठरतात हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्र आपल्याला खूप स्पष्ट आणि उपयुक्त मार्गदर्शन करते. माणूस हा फक्त तर्कावर चालणारा नसून भावनांवरही मोठ्या प्रमाणात चालणारा प्राणी आहे. आपल्या मेंदूमध्ये दोन पातळ्यांवर निर्णय प्रक्रिया चालते असे मानले जाते. एक म्हणजे तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी प्रक्रिया, आणि दुसरी म्हणजे भावनांच्या प्रभावाखाली पटकन प्रतिक्रिया देणारी प्रक्रिया. जेव्हा आपण खूप आनंदी, खूप रागावलेले, दुःखी किंवा घाबरलेले असतो, तेव्हा ही भावनिक प्रक्रिया जास्त सक्रिय होते आणि तर्कशुद्ध विचार मागे पडतो. उदाहरणार्थ, रागाच्या भरात आपण एखाद्याला कठोर शब्द बोलतो किंवा नातं तोडण्याचा निर्णय घेतो. त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत, पण काही वेळानंतर जेव्हा भावना शांत होतात तेव्हा त्याच निर्णयाबद्दल आपल्याला पश्चाताप होतो. मानसशास्त्रात याला इमोशनल हायजॅक असे म्हणतात. म्हणजेच भावना आपल्या मेंदूवर इतक्या प्रभावी होतात की तर्कशक्तीला काम करण्याची संधीच मिळत नाही. तसेच खूप आनंदी असताना घेतलेले निर्णयसुद्धा चुकीचे ठरू शकतात. उदाहरणार्थ, अचानक आलेल्या आनंदामुळे आपण मोठे आर्थिक निर्णय घेतो, जसे की अनावश्यक खर्च करणे किंवा एखाद्या गोष्टीत विचार न करता गुंतवणूक करणे. त्यावेळी आपल्याला फक्त सकारात्मक बाजू दिसते आणि संभाव्य धोके दुर्लक्षित राहतात. यालाच मानसशास्त्रात ऑप्टिमिझम बायस असे म्हणतात. म्हणजेच आपण वास्तवापेक्षा जास्त सकारात्मक अंदाज लावतो. दुःखी किंवा निराश अवस्थेत घेतलेले निर्णय देखील तितकेच धोकादायक असतात. अशावेळी माणूस स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू लागतो आणि स्वतःची किंमत कमी समजू लागतो. त्यामुळे तो चुकीचे निष्कर्ष काढतो, जसे की मी काहीच करू शकत नाही किंवा माझ्यासाठी काहीच चांगलं होणार नाही. या विचारांमुळे घेतलेले निर्णय आपल्याला पुढे आणखी अडचणीत टाकू शकतात. संशोधन सांगते की जेव्हा माणूस खूप भावनिक असतो तेव्हा त्याची निर्णय क्षमता मर्यादित होते आणि तो दीर्घकालीन परिणामांचा विचार करत नाही. भीती ही आणखी एक शक्तिशाली भावना आहे जी निर्णयांवर परिणाम करते. भीतीमुळे माणूस सुरक्षित पर्याय निवडतो, जरी तो पर्याय योग्य नसला तरी. उदाहरणार्थ, नवीन संधी मिळाली तरी काही चूक झाली तर या भीतीने तो मागे हटतो. त्यामुळे अनेक वेळा चांगल्या संधी गमावल्या जातात. मानसशास्त्रात याला लॉस अवर्जन म्हणतात. म्हणजे नुकसान टाळण्यासाठी माणूस जास्त प्रयत्न करतो, त्यामुळे त्यासाठी तो फायदा गमावतो. भावनिक निर्णयांची एक महत्त्वाची समस्या म्हणजे ते तात्पुरत्या अवस्थेवर आधारित असतात. भावना बदलतात, पण त्या भावनेत घेतलेला निर्णय कायमचा परिणाम करू शकतो. म्हणूनच महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा वेळ घेणे खूप गरजेचे आहे. कूलिंग ऑफ पिरियड म्हणजेच थोडं थांबून विचार करण्याची सवय आपल्याला चुकीचे निर्णय टाळायला मदत करते. तसेच भावनांच्या वेळी आपली लक्ष केंद्रित करण्याची पद्धत बदलते. आपण संपूर्ण चित्र पाहण्याऐवजी फक्त काही गोष्टींवर लक्ष देतो. उदाहरणार्थ, रागात असताना आपल्याला फक्त समोरच्या व्यक्तीची चूक दिसते, पण त्याची चांगली बाजू किंवा परिस्थिती दिसत नाही. यामुळे निर्णय एकतर्फी होतो आणि चुकीचा ठरतो. स्वतःच्या भावनांची जाणीव असणे ही खूप मोठी ताकद आहे. जेव्हा आपल्याला हे कळते की मी आत्ता खूप रागात आहे किंवा मी खूप दुःखी आहे, तेव्हा आपण लगेच निर्णय घेण्याऐवजी थांबू शकतो. याला इमोशनल अवेअरनेस म्हणतात. ही सवय लावल्याने आपण आपल्या निर्णयांवर नियंत्रण ठेवू शकतो. शेवटी इमोशनल होऊन घेतलेले निर्णय चुकतात कारण त्या क्षणी आपला मेंदू पूर्ण क्षमतेने काम करत नाही. भावना तात्पुरत्या असतात, पण त्यावर आधारित घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देतात. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना शांत मन, विचारपूर्वक दृष्टिकोन आणि थोडा वेळ घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण भावना आणि तर्क यामध्ये संतुलन ठेवतो तेव्हाच आपले निर्णय अधिक योग्य आणि परिणामकारक ठरतात. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.